मला काय वाटतंय, दादा रागावले तुमच्यावर, कारण या घराशी त्यांनी सगळे संबंध तोडले होते आणि तुम्ही या प्रियाला डायरेक्ट सून बनवून घेऊन आलात या घरात. तामिनी, एक शब्दही बोलू नकोस पुढे. मी आणि दादा बोलतोय. अहिल्या, हे बघ, गैरसमज तुझा होतोय. तू एकदा नीट सगळं काय ते खरं खरं समजून घे. दादा प्लीज प्लीज हे असं नको करूस. प्लीज तुझा हट्ट सोड. अगं तू हट्ट करतेस, तू हट्ट सोड तुझा आणि ऐक माझं. काय खरं आहे ते समजून घे अहिल्या. दादा, मी बाकी सगळं हट्ट पुरवायला तयार आहे, पण हा हट्ट मी नाही पुरवू शकत. प्लीज प्लीज या लग्नाला परवानगी दे. अगं ते शक्य नाहीये. मी कशी लग्नाला परवानगी देऊ जेव्हा मला त्यातलं सत्य माहिती आहे. तू जर हट्टाला पेटलायस तर मी सुद्धा तुझी बहीण आहे. आता तर हे लग्न होणारच आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळीच होणार. त्यात काहीच बदल होणार नाही. उद्यापासून विधी सुरू होत आहेत. तू किती विधी केलेस ना तरी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही मी. दादा, चुकतोयस तू. तू चुकतेस अहिल्या आणि मी तुला शब्द देतो, हे लग्न मी होऊ देणार नाही. आता मी सुद्धा बघते कोण आडवं येतं या लग्नाच्या ते. आबा, आबा, आबासाहेब थांबा ना, तुम्हाला शपथ आहे माझी. आबासाहेब, तुम्ही असं का करताय? समद्यांना गरज आहे तुमची. तुम्ही आम्हाला सोडून असं जाऊ नका ना प्लीज. आणि तुम्ही आता असं का बोललात? तुम्ही देवी आईसोबत अशी पैस का लावली? आबासाहेब, मी स्वतः आदित्य सरांना परवानगी दिली आहे लग्नासाठी. नाही पारू, अगं तूच काय, पण परमेश्वराने जरी परवानगी दिली ना तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. आदित्यचं लग्न झालं तर ते फक्त तुझ्याशीच होऊ शकतं. अहिल्या तयार होऊ अथवा न होऊ, माझा निर्णय झालेला आहे. माझं ठरलं म्हणजे ठरलं. आता माघार घेणार नाही मी. तुमच्या लेकीची शपथ मोडणार आहात का तुम्ही? पारू, पारू, तू मला सांग, तुझ्या मनात आदित्यबद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना आहेत का? मैत्रीच्या नात्यापलीकडं कुठलं बी नातं नाही आमच्यात. आदित्य, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य? पारू बोलतीये ते खरं आहे. आमच्यात तसं कुठलंही नातं नाहीये. तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतोयस? मला मान्य आहे की पारू एक चांगली मुलगी आहे, ती या घराची लेक आहे, पण ती या घराची सून होऊ शकत नाही.
तू कितीही विधी केलेस ना तरी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही मी. दादा चुकतोयस तू. तू चुकतेस अहिल्या. मला ना कळतच नाहीये हे काय होऊन बसलंय. आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना बाबद्दल सांगून मी चूक तर नाही ना केली. प्रीतम का तुम्ही प्लीज शांत राहा. कसा शांत होऊ मी प्रिया? हा बघतेस ना काय वागतोय तो. प्रीतम काय चाललंय तुझं? का वागतोयस तू असं? हा पारू सोबत लग्न झालंय तुझं, विसरलायस का तू? मला नाही आवडलंय तुझं असं वागणं. इथे आपण ह्याचा साखरपुडा टाळायचा प्रयत्न करतोय आणि हा लग्नाला तयार झालाय. ह्यात आदित्य सरांची काय बी चूक नाहीये. हे समज माझ्या सांगण्यावरनं केलंय त्यांनी. काय? मीच आदित्य सरांना साजिरी मॅडम सोबत लग्न करायला सांगितलं. पारू पारू काय कशामुळे? वय खरंच नाईलाज आहे आमचा. अरे एवढा कुठला नाईलाज आहे तुमचा, सांगा ना. अरे काय झालंय, कोणी काही सांगणार आहे का? बाला किडनॅप केला आहे. काय? वय जोपर्यंत आदित्य सरांचं आणि साजिरी मॅडमचं लग्न होत नाही तोपर्यंत बाला सोडणार नाही ते. आणि जोपर्यंत बा त्यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत. मारुती मामांना किडनॅप केलंय? असं अचानक कोणी मारुती मामांना का किडनॅप केलं असेल? काय काय चाललंय सगळं? प्रिया दादा आय एम सॉरी. हे बघ, या असं काहीतरी असेल ना, असा विचारही माझ्या डोक्यात नाही आला. आय एम सो सॉरी. नाही, इट्स ओके. बरोबर करतोयस तू. तुझ्या अशा वागण्याने ऍटलीस्ट थोडा वेळ मिळाला आपल्याला. मारुती मामा परत येईस तोवर आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही. किडनॅपर जे सांगेल आपल्याला तसंच करावं लागेल. दुसरा कुठला पर्याय नाही आपल्याकडे. मला हे सगळं ऐकून ना अजून काळजी वाटते. आबा आणि मारुती मामा कुठे असतील, काय करत असतील, कसल्या परिस्थितीत असतील? देवा प्लीज त्या दोघांना सुखरूप ठेव.